नमस्कार. आता आपण फोंडा गटामध्ये आहोत आणि राजरोसपणे चोरीचे प्रकार या भागात घडत आहेत. आता इथे गाडी ही लावलेली होती. आपण हे मालक आहेत. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव कसं सांगा? संग्राम पाटील. आपण कुठले? देवाळे, हळदी देवाळे, तालुका करवीर. हळदीचे तुम्ही. नेमकं काय कसं नेमकं आता ही आता गाडी थोडी साईडला गेलेली होती म्हणून मी ट्रॅक्टर किंवा जेसीबी आणायसाठी म्हणून गेलेलो होतो. तोपर्यंत 10 मिनिटांमध्ये कोणीतरी त्याच्यावर दगड मारून काचेवर त्यातली बॅग वगैरे घेऊन गेलीत. बॅग मध्ये लॅपटॉप, पैसे वगैरे होते. मी येईपर्यंत काच वगैरे फोडलेली होती. तुम्ही आता म्हणजे किती वाजताची घटना आहे ही? 9:30 पावणे 10च्या आसपास घडलेली घटना आहे. 9:30 पावणे 10च्या आसपास. म्हणजे तुमची गाडी एका साईडला इकडे रस्त्याचं काम सुरू आहे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे गाडी स्लिप झाली थोडी आणि साईडला सरकली गाडी. गाडी स्लिप झाल्यामुळे तुम्ही साईडला लावली होती? हा, स्लिप झाली आणि साईडला गेली. ती बाहेर काढण्यासाठी मी ट्रॅक्टरने किंवा जेसीबी बघायसाठी पुढे गेलो. तोपर्यंत इकडं दगड मारून काचावर त्यातलं चोरी. स्लिप म्हणजे कुठे कुठे झाली स्लिप? आत गेली. जराशी उचललेली, जराशी फक्त आत गेली. चाक उचललं होतं. तुम्ही जेसीबी आणण्यासाठी इथून कुठे गेलात? तिथून फक्त एक 200 मीटर अंतरावर गेलो. काम चालू आहे. 200 मीटर अंतरावर गेलात आणि मग तुम्ही कुठे इकडे पाठीमागे गेला? हा, परत पुढे गेलेलो होतो. परत मागं आलो तर तोपर्यंत काच फोडलेली होती. हे भाऊ नुसतेच तिथं आलेले होते. ह्यांनी ते बघितलेले होते टेम्पोवाले. मी येईपर्यंत ते पसार झाले. तुमचं नाव कसं? माझं संग्राम भारमल. संग्राम भारमल. भारमल. कुठे तुम्ही? मी चंद्र जायचं, आमचं काम चालू आहे. होय काय? मग तुम्ही त्यांना बघितलं? मी बघितलं. टेम्पो चोरटे किती होते? चोरटे 3 जण होते. टेम्पो होता त्यांचा? टेम्पो होता. नंबर वगैरे काय माहिती आहे? काहीच नाही. कुठल्या कलरचा होता टेम्पो? चॉकलेटी कलर. त्या दरम्यान मग किती वाजण्याच्या दरम्यान गेले ते? 1 तास झाला. 1 तास झाला. आता आम्ही पुढे जाऊन बघून आलो. जाऊन आम्ही पाटला करून आलो. तुम्ही पाटला केला? तुम्ही मग पाटला कुठपर्यंत केला? आम्ही राधानगरीपर्यंत केला. पोलिसांना पण आम्ही इन्फॉर्म केलेलं होतं फोनवर. त्यांनी सुद्धा तिथं हे केलेलं होतं, म्हणजे तपासणी टाकलेली होती. पण ती काही सापडली नाही. तिने बॅग कुठेतरी इथंच ती टाकली आणि 2 जण इंचेस कामगार होते. ते बघत आले तर त्यांना ती सापडली. म्हणजे बॅगेमध्ये तुमचं काय सगळं होतं? बॅगेमध्ये पैसे फक्त ते चोरून घेऊन गेले. किती पैसे होते? 15,000 रुपये होते. लॅपटॉप वगैरे ते तसेच टाकून गेले तिथं. बरं. जर दाखवतं नेमकं कशी हे झाले दाखवतं. इथे आता राजरोसपणे चोरीचे रस्त्यावरही प्रकार घडत आहेत. म्हणजे लोकांचा पोलिसांवर विश्वास, आता पोलिसांनी आता याबाबत दक्ष राहणं आवश्यक आहे. आता ही आता गाडी थांबवलं, गाडी फोडून नेली आहे. दाखवतं कुठे फोडलं कसं. आता इथे पाहू शकता थांबवलेल्या गाडीची त्यांनी काच फोडलेली आहे अशा प्रकारे.